शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अप्रत्यक्षपणे न्यायव्यवस्थेवर म्हणजे सुप्रीम कोर्टावरती खासदार किंवा पक्ष फुटी संदर्भात जो खटला सुरू आहे त्याबाबत सुप्रीम कोर्टावरती अप्रत्यक्ष दबाव आणतात याविषयी त्यांनी काल एक भूमिका ठामपणे मांडली आणि ती भूमिका चुकीची नाही आहे. 4 वर्ष प्रलंबित असलेल्या खटल्याची सुनावणी आता सुरू आहे पक्ष आणि चिन्हाबाबत. हे जे ठाण्याचे टिपूजीराव आहेत बरं का, त्यांना परस्पर पक्ष दिला निवडणूक आयोगात. विधिमंडळातले आमदार सोडून गेले म्हणून आता विधिमंडळातला एक पक्ष वेगळा आहे आणि मूळ पक्ष वेगळा. मूळ पक्षाचे प्रमुख हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत आणि तो पक्ष म्हणून पक्षाचे मागे एखादा आयडिया वेगळ्याकडे कशी जाऊ शकते. तरी आमदार फोडले, आता खासदार फोडले आणि फुटलेले खासदार म्हणजे मी तर काल म्हणालो की देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानी केटरिंग सर्व्हिस उघडलेली आहे. गद्दारांनी यावं आणि खाऊन जावं. तुम्हाला गद्दारांना जेवणावळी घालायला वेळ आहे. तृणमूलच्या, आम आदमी पार्टीच्या, शिवसेनेच्या. पण संसदेमध्ये 16 दिवस झाले विरोधी पक्ष तुम्ही येण्याची मागणी करतोय संसदेत, तिकडे तुम्ही येऊ शकत नाही. या देशाच्या लोकशाहीची आणि संविधानाची इतकी विटंबना गेल्या 75 वर्षात झाली नसेल. 6 खासदारांना तुम्ही बोलवलं, ढोकळा, फाफडा, जिलेबी खायला घातली असं खासदार बाहेरून सांगतात. त्यातल्या एका खासदाराला म्हणे मोदी जिलेबी भरवतो, खाओ खाओ. हे का ह्याला प्रधानमंत्र्याचं काम आहे? तुम्ही गद्दारांना बोलवता ज्यांच्यावर खटला सुरू आहे अपात्रतेचा. तुम्ही न्यायालयाला एक दबाव टाकताय, बघा मी यांच्या पाठीशी आहे. पण संविधान नरेंद्र मोदीपेक्षा मोठं आहे, लक्षात घ्या. या देशाची घटना ही मोदींपेक्षा मोठी आहे आणि सुप्रीम कोर्टसुद्धा मोदींपेक्षा मोठं आहे. आम्हाला खात्री आहे ते निष्पक्ष न्याय देतील. आम्हाला संविधानानुसार न्याय पाहिजे, हे उद्धवजींचं म्हणणं बरोबर आहे. आम्हाला मेहरबानी नको आहे किंवा न्याय विकत नको आहे. हा पहिला विषय. दुसरा विषय तुम्ही काय सांगताय, काय शरद पवारांच्या पक्षाची आपल्याकडे आतली खबर? हो मग पाहिलं होतं टीएमसीचा गट एकत्र भेटतो, दुसरीकडे शिवसेनेचे खासदार भेटतात. शरद पवार देखील त्याच वाटतं. माझं आत्ता सुप्रियाताई सुळ्यांशी बोलणं झालं आणि ह्याच विषयावर बोलणं झालं. मी माहिती घेत होते, त्यांनी माहिती दिली स्वतःहून. कुठेही संभ्रम नको महाविकास आघाडी किंवा इंडिया ब्लॉक. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे खासदारांनाच भेटत नाही, विरोधी पक्षांच्या संसदेमध्ये येत नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक खासदारांचे प्रश्न प्रलंबित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 खासदारांनी काही प्रश्नांसंदर्भात प्रधानमंत्र्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा सुप्रियाताई सुळे म्हणाल्या, मग आपण सर्व खासदारांचे प्रश्न एकत्र घेऊन जाऊ. आणि मग त्यांनी प्रश्न, ते 8 खासदारांचे सगळे प्रश्न आहेत त्यांच्या राज्यातले, जिल्ह्यातले, त्याचं एकत्रीकरण करून त्यांनी प्रधानमंत्र्यांची वेळ घेतलेली आहे आणि त्या प्रधानमंत्र्यांना भेटणार. तुमच्या मनामध्ये ज्या काही शंका आहेत त्या शंका तुम्ही ताबडतोब पुसून टाका. हे मी वारंवार सांगतो. कोणीही कुठेही जात नाही आणि कोणीही महाविकास आघाडी सोडत नाही. आणि शरद पवारांची राष्ट्रवादी
ही महाविकास आघाडीचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि पवारसाहेब आमचे मार्गदर्शक आहेत. दुसरं नरेंद्र मोदी संसदेत येतच नाहीये ही देखील खेदाची बाब नाही वाटतं आपल्याला. लाजिरवाणी बाब आहे, खेदाची काय. देशाचे गृहमंत्री आणि देशाचे पंतप्रधान संसदेच्या सभागृहात येत नाही. त्यांनी नेहरूंच्या चारित्र्याची पारायणं केली पाहिजेत. ही संसदीय परंपरा कशा जपाव्यात आणि संसदीय लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचा सन्मान कसा राखावा या परंपरांच्या संदर्भात मोदी आणि शहा यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या चारित्र्याची आणि त्यांच्या संसदीय कार्याची पारायणं केली पाहिजे. एवढंच मी सांगतो. प्रशांत किशोर यांनी तर सुनेत्रा पवार यांची भेट घेतलेली होती. त्याच्यानंतर अमित शहा जे आहेत ते मुंबईत आलेले होते. एअरपोर्टवरती सुद्धा सुनेत्रा पवार जे आहेत ते रिसिव्ह करण्यासाठी बैठकीला सुद्धा गैरहजर म्हणजे महाविकास. मला त्यातलं काय माहीत नाही. तसं काही तुमच्या डोक्यात असेल. बघा, मुळात हे सगळे पक्ष जे आहेत महायुतीमध्ये खडा वगैरे पडला असेल. कसले खडे, हे धोंडे आहेत सगळे. खडे कसले हे. मुळात हे दोन्ही पक्ष जे आहेत, शिंदेचा पक्ष आणि अजित पवारांचा पक्ष, या पक्षाची मालकी अमित शहाकडे आहे. या पक्षाची स्थापना अमित शहाने केली. त्याच्यामुळे ते आले नाहीत, गेले नाहीत, काय हे सगळे सूत्रधार अमित शहा आहेत त्या पक्षांचे. या पक्षाचा मालकी हक्क शिंदे गटाचा आणि अजित पवार गटांचा. अजूनही तो अजित पवार गट म्हणून ओळखला जातो. हे दोन्ही पक्ष किंवा गट हे अमित शहाने स्थापन केलेले आहेत. पण लवकरच मिंद्यांचा गट हा एकतर भाजपात विलीन होईल किंवा त्यांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागेल. कारण सुप्रीम कोर्टामध्ये जो खटला सुरू आहे आणि त्या संदर्भात जे आमचं संविधान सांगत आहे ते शेड्यूल, त्यानुसार त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये विलीन व्हावं लागेल. त्या पक्षाचं अस्तित्व लवकरच संपणार आहे. गटाचं, पक्ष नाही गटाचं. बोलिये. आता अभि सांगतो ना. आणि दुसरा असं आहे की आता माझ्याकडे आमच्या नाशिकचे प्रमुख लोक आलेत. केशवराव पोरजे आलेत, जे आमचे जे महापालिकेतले शिवसेनेचे गटनेते आहेत बाहेर. योगेश भोर. नाशिकमधले खड्डे जे आहेत, या खड्ड्यांमुळे रोज लोक जखमी होत आहेत. रोज 5-25 लोक जखमी होत आहेत. अजूनही नाशिक हे मुख्यमंत्र्यांचं दत्तक शहर आहे आणि त्यांचे चंपतराय गिरीश महाजन हे आता तिकडे प्रमुख आहेत. पण अजूनही रस्त्यावर नगरसेवक केशव पोरजे यांच्या नेतृत्वाखाली सभागृहात गेले, हाताला बँडेज, डोक्याला बँडेज बांधून प्रातिनिधिक स्वरूपात, की आता तरी प्रशासनाचं लक्ष जाऊ द्या आणि रस्त्यांचे खड्डे दुरुस्त करायचं काम करा. पण अजूनही सगळे रस्ते ना कसे पूर्ण रस्ते अजूनही काम व्यवस्थित खड्डे भरण्याचं किंवा रस्ते करण्याचं सुरू झालेलं नाही. आणि त्या संदर्भातलं एक मोठं आंदोलन लवकरच शिवसेना नाशिकमध्ये करणार आहे. हे आंदोलन इतकं मोठं असेल की महाराष्ट्रातले खड्डे त्या आंदोलनामुळे भरले जातील. मुख्यमंत्री, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिकसारखं शहर दत्तक घेतात. 2दा मुख्यमंत्री झाले. अजूनही ते त्यांचं दत्तक विधान आहे. नाशिकला जातात, हेलिकॉप्टरने उतरतात, कधी विमानानं जातात. लोकांनी कसा प्रवास करायचा? लोकांनी मरायचं, खड्ड्यात पडून जखमी व्हायचं. हजारभर लोक गंभीर स्वरूपाचे जखमी झालेले. 4 लोकांचा मृत्यू झाला, 6 लोकांचा मृत्यू झाला. त्या सामन्यानं अग्रलेख पण लिहिला होता आम्ही. 6 लोक मृत्यू पावले. 5-6 जण कोमात आहेत. योगेश बरोबर ना? 5-6 जण कोमात आहेत. याचं गांभीर्य तुम्हाला नाही. त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना, त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना फक्त ठेकेदारी सुरू आहे. आता कुंभमेळा आला, ठेकेदारीचीच कामं चालू आहेत ना. त्या साधू संतांनी खड्ड्यात पडायचं आहे का तिकडल्या? जे साधू संत, जे आखाडे येणार आहेत, शंकराचार्य येणार आहे,
त्यांना ते तुम्ही खड्ड्यातून प्रवास करायला लावणार आहात का? हिंदुत्व खड्ड्यात घालताय का? आणि त्यासाठी नाशिकचे सगळे प्रमुख लोक आता आले आणि दणका देणार आम्ही. छगन भुजबळांना आमंत्रण करणार काय आंदोलनामध्ये? त्यांनी पण आंदोलन विचारलेला त्या संदर्भात. हे आणि मुख्य म्हणजे चंपतराय भाजपचे गिरीश महाजन, हे त्यांच्या विरुद्धचं आंदोलन. नाशिकची कशी लूट केली, पैचा हिशोब आम्हाला मागावा लागेल. कुठे गेला पैसा? हा बोले आप. मुंबई गोवा महामार्गाचा जो प्रश्न झाला आहे, त्याचा राज ठाकरे भड़काया गया था, हाँ? गुमराह किया गया था. धर्मेंद्र प्रधान ने कहा है कि जयंती को जो भड़काया गया था, गुमराह किया गया था. किस तरह से आप देखते हो? धर्मेंद्र जो प्रधान जी है, कहाँ से रिसर्च करके आते हैं? अगर भड़काया गया था तो भड़काने वाला आप ही है ना. जैन जी भड़क गए आपकी वजह से. जिस प्रकार से आपने एजुकेशन मंत्रालय चलाया, नीट के पेपर लीक हो गए, बार बार एग्जाम पोस्टपोन किया गया, तो लोग भड़क ही जाएंगे बच्चे. आप जिम्मेदार हैं. क्या भड़काया गया? देखो बार बार कोई ये बीजेपी का आरएसएस के लोग बोलता है जैन जी देशद्रोही है, ये बोलता है उनको भड़काया गया. बीजेपी के लोग बोलते हैं जैन जी टुकड़े टुकड़े गैंग है. एक बार बैठकर एक मीटिंग लीजिए आप लोग, धर्मेंद्र प्रधान जी, फिर प्रधानमंत्री मोदी जी, फिर उनके राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन जी, आरएसएस के प्रमुख, एक बार सब बैठ लीजिए परिवार और तय कर लीजिए जैन जी के बारे में, युवाओं के बारे में उनकी क्या राय है. टुकड़े टुकड़े गैंग है, वो बच्चे राष्ट्रभक्त है, बच्चे भटक गए हैं, बच्चों को भड़काया गया है, बच्चों का इस्तेमाल किया है. एक बार तय कर लीजिए और फिर सामने आइए. अलग अलग बात मत करिए. सर एमपी जो मिलने गए थे मोदी को, उस बारे में क्या कहना आपको? क्योंकि देखा जाएगा तो एकनाथ शिंदे बोलते हैं कि महाशक्ति है उनके पीछे. अभी ये मिलने गए खासदार हो गए. अगर ये मोदी को महाशक्ति मानते हैं ना, तो लगता है उनका दिमाग ठिकाने नहीं है. उनको दिमाग का ऑपरेशन करना पड़ेगा. ये महाशक्ति वगैरह कुछ नहीं, खत्म हो गई. 6 गद्दार लोग मिलने गए जिनके खिलाफ सुप्रीम कोर्ट में एक केस चल रही है डिस्क्वालिफिकेशन की. उसके बाद यहाँ सुप्रीम कोर्ट में पार्टी का सिंबल और पार्टी के स्वामित्व के बारे में केस चल रही है. अगर मोदी जी उनको मिलते हैं ऐसे गद्दारों को और एक कहते हैं कि मैं तुम्हारे साथ हूँ, चिंता मत करो, डरो मत, उसका मतलब है इनडायरेक्टली वो सुप्रीम कोर्ट पर प्रेशर लाना चाहता है. वो सुप्रीम कोर्ट को मैसेज देना चाहते हैं मैं गद्दारों के साथ खड़ा हूँ, इसलिए आप उस तरह से आपका निर्णय देना. ये इनडायरेक्टली प्रेशर टैक्टिस है सुप्रीम कोर्ट के ऊपर और एक गलत है. मोदी जी किसको सपोर्ट कर रहे हैं? गद्दारों को. संविधान के खिलाफ मोदी की ये कृति है. चलो थैंक यू. आरएसएसच्या कार्यक्रमामध्ये